मग आप्पासाहेबांना तुमचे लोक देणार नाहीत का एक संधी? संधी कशी नवीन माणसाला संधी म्हणजे किती केलं तरी ज्या माणसांनी कामं केलं त्यांना संधी देणार लोक. वर्धन पाटील निवडून येणार नाहीत कशावरून तुम्हाला वाटतं? भाऊंनी कसं केलं, भाऊंनी पाटीलकी गाजवली, त्याच्यामुळं भाऊ असं जमिनीवर नाहीतच. भाऊ मंत्री असताना 15-20 वर्ष मंत्री असताना भाऊंपर्यंत पोचायला का नाही, सर्वसामान्य माणूस भाऊंपर्यंत पोचतच नाही. तो प्रचार केला त्यांनी, त्याच्यामुळे त्याचा ट्रॅक्टर 2 दिवस खाली केला नाही तिथं कारखान्याला. नमस्कार, मी तानाजी करचे. गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत झगडेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच दादाराम झगडे. त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहे. नक्की इंदापूरमधील विधानसभेची चर्चा आणि इंदापूर विधानसभेचं वातावरण कसं आहे याविषयी. नमस्कार सर. नमस्कार सर. ओके, काय वातावरण आहे नक्की इंदापूरमध्ये सध्या? इंदापूरमध्ये सध्या भरणे मामांचं वातावरण आहे. दत्तात्रय भरणे यांचं. भरणे. कशावरून तुम्ही म्हणता दत्तात्रय भरणे यांचं वातावरण आहे? भरणे हा माणूस असा सर्वसामान्य जनतेचा माणूस आहे, कामाचा माणूस आहे आणि मामांपर्यंत पोचायला सर्वसामान्य माणसाला अडचण नाही. त्याच्यामुळं मामा हा काळजाचा विषय आहे. परंतु इकडे बघायला गेलं तर हर्षवर्धन पाटील देखील अपक्ष उभा राहण्याच्या तयारीमध्ये आहेत. दुसरीकडे तुतारी गटाकडून प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदाळे यांना तिकीट मिळणार आहे. तिसरीकडे दत्तात्रय भरणे महायुतीकडून उभा राहण्याच्या तयारीमध्ये आहेत. नक्की मामा निवडून येतील कशावरून? मामांच्या कामाच्या संदर्भात मामा निवडून येतील. मामाची कामं बोलतात. आणि हर्षवर्धन पाटील निवडून येणार नाहीत कशावरून तुम्हाला वाटतं? भाऊंनी कसं केलं, भाऊंनी पाटीलकी गाजवली, त्याच्यामुळं भाऊ असं जमिनीवर नाहीतच. भाऊ मंत्री असताना 15-20 वर्ष मंत्री असताना भाऊंपर्यंत पोचायला का नाही, सर्वसामान्य माणूस भाऊंपर्यंत पोचतच नव्हता. कशावरून असं काय? त्याला काहीतरी रिझन असतील ना. एखादा माणूस गावातील काम घेऊन गेला तर भाऊ आधी बघणार माणसं कोण आलेत किंवा त्या मेन पुढारी तो आलाय का, किंवा मी विचारायचं पुढाऱ्याला बाबा ह्याचं काम करायचं का नाही करायचं किंवा काय असं. दत्तात्रय भरणे यांच्याकडून असं होत नाही, अजिबात नाही. मी स्वतः जरी गेलो किंवा एखादा सर्वसामान्य लहानात लहान कुटुंबातला माणूस जरी गेला तिथं तरी तिथं कामच होणार. तुम्ही म्हणता दत्तात्रय भरण्यांचं काम बोलत आहे, नक्की दत्तात्रय भरणे किंवा मामांनी काय काम केलेलं आहे असं तुम्हाला वाटतं? आता सांगायचंच झालं तर माझ्याच गावातील असेल, लाईट असेल, पाणी असेल, वीज असेल, या संदर्भात का नाही आम्ही पूर्ण असं हे झालेलो होतो, मागास होतो. तर आता आमच्या गावामध्ये 11 केव्हीचं लाईट बोर्ड आम्ही घेतले. पिण्याच्या पाण्यासाठी योजना आहे, षटपच्या तलावातून आता योजना आमची चालू आहे. रस्ते असतील किंवा विकासाच्या कामासंदर्भात आमचं ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा शाळा असेल, बघायचं असेल तर झगडेवाडीत येऊन ग्रामपंचायत कार्यालय किंवा शाळा बघा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे की विकास कामे भरणे जास्त केले आहेत. पण हर्षवर्धन पाटील देखील त्यांच्या काळामध्ये मंत्री होते, सगळं होतं, त्यांनी इंदापूरमध्ये विकास कामं केली नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? 20 वर्ष भाऊ मंत्री होते, आमच्या गावात एक कामही केलं नाही भाऊंनी. एकही काम केलेलं नाही. मग भाऊंचा कारखाना आहे, सर्व गोष्टी आहेत इकडं, त्या शेतकऱ्यांना इंदापूर तालुक्यात त्याचा फायदा होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये. कारखान्याचा भाऊंचं 2 कारखाना असलं तरी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना काय व्हायचं, ऊसाच्या बिलाची अडचण असेल किंवा ऊस काय गावातील राजकारण असेल, या संदर्भात लोकांनी ऊस बारामती ॲग्रोला न्याला. काय राजकारण झालं नक्की ऊसाबद्दल? गावात ग्रामपंचायतचं राजकारण. आता आमच्या गावातच एक विषय असा होता की एक गरीब कुटुंबात शेतकरी आहे, त्याचा 2 ट्रेलर ऊस तोडून न्याला, कारखान्यावरती खाली करायला लावला. पण तो आमच्या बाजूने तो प्रचार केला त्यांनी, त्याच्यामुळे त्याचा ट्रॅक्टर 2 दिवस खाली केला नाही तिथं कारखान्याला. कोणत्या कारखान्यावर झाला? हा निराभीमा कारखाना. हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्यावरती हा प्रकार झाला. हो. तर नंतर काय झालं मग त्याचं? तर आमच्या सरपंचांनी मामांना फोन केला, मामांनी फोन करून तो बारामती ॲग्रोला ऊस खाली केला. ओके, म्हणजे ऊसाच्या बाबतीत हर्षवर्धन पाटलांकडून गावगाडीतील पुढाऱ्याकडून राजकारण होत आहे असं तुम्हाला म्हणायचं? हो, गावगाड्याच्या पुढाऱ्याकडून राजकारण होते. ओके, तुम्ही आता सांगत होता की मामांनी विकास कामं केली, मामांनी सर्व गोष्टी केल्या, मामांनी रस्ते केले. आमच्या गावामध्ये रस्ता नव्हता, तो मामांनी रस्ता करून दिला. परंतु मामांनी केलेल्या रस्त्याचा जो दर्जा आहे किंवा क्वालिटी आहे ते अत्यंत निम्न स्तरावरती, म्हणजे अत्यंत खालच्या स्तरावरची आहे, त्याची क्वालिटी अत्यंत डाऊन आहे असं इंदापूर मधल्या जनतेकडून आरोप केले जातात. त्यावरती तुमचं काय मत आहे? हा आरोप पूर्णपणे विरोधकांनी केलेला आहे. तुम्ही बघायचं असेल तर झगडेवाडी गावात या, रस्ते बघा. अगर अजून कुठल्या तरी गावात तुम्ही रस्ते बघा, रस्त्याचं काम चालू असताना पुढं मशनी चालू आहे, तुम्ही महाग डांबर टाकताय तोपर्यंतच उकरून बघताय. ते काम डांबर टाकू द्या, त्याला रोलिंग होऊ द्या, चोपू द्या, त्याच्या अगोदर तुम्ही उकरून दाखवताय. ते काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दाखवा ना, मग त्या रस्त्याची क्वालिटी बघा. आता गावातला आमचे रस्ते बघा, दाखवा कोण उकरून दाखवतोय बघा, हाताने उकारतात कशाने उकारतात तुम्ही.
तुमच्या गावामध्ये जो विकास कामं झालेले आहेत त्याचा दर्जा एकदम चांगला आहे असं तुम्हाला म्हणतात. नंबर क्वालिटीचा रस्ता आहे. तुमच्या गावाचं मत कोणाला आहे नक्की? बरं नाही मामांना. बरं नाही म्हणला. इकडे आप्पासाहेब जगदाळे उभा राहिले तर त्यांना कशामुळे तुमचं मत नाही? काय कारण असेल ना? आप्पासाहेबांना कसं आहे, आता आप्पासाहेब तसं बघायला गेलं तर समजा विकास कामं वगैरे आहेत तर त्या दृष्टीने आप्पासाहेब जरा पाठीमागं आहेत. पाठीमागे आहेत. पण एवढ्या दिवसात तर त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची सत्ता नव्हती तरी देखील ते लोकांचे कामं करतात असं लोकांचं म्हणणं होतं. मग आप्पासाहेबांना तुमचे लोक देणार नाहीत का एक संधी? संधी कशी, नवीन माणसाला संधी म्हणजे किती केलं तरी ज्या माणसांनी कामं केलं त्यांना संधी देणार लोक. म्हणजे बर्नेमावाला संधी दिली जाणार आहे. ओके, हे होते आपल्यासोबत दादा झगडे, झगडेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच.